जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. महाराजांच्या हरिपाठ सेवेमध्ये काल 13वा अभंग संपला. आज आपण 14व्या अभंगाला सुरुवात करूया. नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. नित्य सत्य मित अशा शब्दांनी माऊली या अभंगाची सुरुवात करतात. अर्थातच नित्य जे आहे तेच सत्य आहे आणि तेच मित आहे असं माऊली सांगतायत. हे तीनही शब्द एकाच अर्थाने माऊली वापरतात. हरिपाठ कसा आहे हे सांगताना माऊली म्हणतात तो नित्य आहे, सत्य आहे आणि मित आहे. म्हणजे हरिपाठ हे केवळ एक पुस्तक नाही किंवा एकामागून एक आलेले अभंग नाहीत. हरिपाठ ही साधना आहे आणि साधना कशी करायची याचे यथार्थ वर्णन करणारे अभंग हरिपाठ या नावानं प्रसिद्ध आहेत. अर्थ इथं स्पष्ट आहे की हरिपाठ म्हणजे साधना, आपल्याला सद्गुरूंकडून मिळालेली उपासना. ती ज्याच्याजवळ आहे त्याच्यावर कळीकाळाची दृष्टी पडत नाही असं माऊली म्हणतायत. म्हणजेच त्याला काळाची कुठलीही बाधा नाही असं माऊलींना सांगायचं आहे. मागच्या अभंगाच्या निरूपणामध्ये काळ या संज्ञेविषयी आपण थोडंसं बोललो की कसं काळ हा प्रकार सापेक्ष आहे. माझं जर चित्त अस्वस्थ असेल तर 5 मिनिटंसुद्धा 5 तासांसारखी जातात आणि मी गाढ झोपलो असेन तर 8-10 तास निघून जातात आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. आपण आत्ताच झोपलो होतो असं आपण म्हणतो. काळ या संज्ञेला थोडंसं आणखी खोल जाऊन आपण बघूया. आपल्याकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे 3 काळ मानले जातात. वस्तुतः याचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की हे 3 काळसुद्धा सापेक्ष आहेत. याचा अर्थ समजा मी आज 20 वर्षांचा आहे तर मी 15 वर्षांचा होतो हा भूतकाळ झाला आणि राहिलोच तर 25 वर्षांचा असेन हा भविष्यकाळ आहे. पण यातले 2 काळ आत्ता या क्षणाला अस्तित्वात नाहीच आहेत. तो म्हणजे भूतकाळ आणि दुसरा काळ म्हणजे भविष्यकाळ. आत्ता जर कुठला काळ अस्तित्वात असेल तर तो फक्त वर्तमान काळ आहे. म्हणजे या क्षणाचाच काळ फक्त आहे. हा क्षणसुद्धा भूतकाळामध्ये जातो जेव्हा पुढचा क्षण समोर येतो आणि त्या पुढच्या क्षणाला मागचे 2ही क्षण भूतकाळात जातात. याचा अर्थ सातत्याने आणि सतत जर कुठला काळ असेल तर तो वर्तमान काळ आहे. माऊली जेव्हा म्हणतात की साधकाला म्हणजे गुरुपदिष्ठ साधना करणाऱ्याला, गुरुपदिष्ठ हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का. साधना आपल्या मनाने निवडायची नाही आहे, सद्गुरू सांगतील ती साधना. जेव्हा माऊली म्हणतात नित्य सत्य मित हरिपाठ तेव्हा ते हेच सांगतात की हा हरिपाठ, ही साधना, ही उपासना म्हणजे सद्गुरूंकडून मिळालेली. असो, माऊली म्हणतायत साधना ज्याला अशी मिळालेली आहे सद्गुरूंकडून त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही. म्हणजे तो कधी मरत नाही असा अर्थ असेल का हो? साहजिक आहे, असा अर्थ नाही. सगळं मर्त्य आहे, हा मृत्यूलोकच आहे. प्रत्येक मनुष्य जन्माला येतो याचा अर्थ तो मरतोच. रामकृष्णादी अवतार देहाने राहिले नाहीत, मोठमोठे संत सत्पुरुष देहाने राहिले नाहीत. त्यामुळे काळाची सत्ता साधकावर राहत नाही. इथं माऊली काय सांगतायत हे बघणं गरजेचं आहे. कालही आपण पाहिलं की काळ कसा सापेक्ष आहे आणि आत्ता हेही बघितलं की वर्तमान काळ एवढा एकच काळ अस्तित्वात आहे. पण आणखी एक गंमत आहे. वर्तमान काळसुद्धा केव्हा अस्तित्वात आहे हो? जर माझ्याजवळ माझ्या देहाचं भान, काळाचं भान आणि जाणीव असेल
तरच काळ अस्तित्वात आहे. म्हणजे समजा मी झोपलो. मी ज्या क्षणी झोपलो त्या क्षणाला पण मी वर्तमान काळात झोपतच होतो. ज्या क्षणी मी झोपलेलो होतो त्या क्षणीही मी झोपेच्या अवस्थेत वर्तमान काळात होतो. आता उठलो आहे तरी जागृत अवस्थेत मी वर्तमान काळातच आहे. मात्र जेव्हा मी गाढ झोपलो होतो त्यावेळी मला जाणीव नव्हती देहाची. माझ्या शेजारी जर कोणी 1,00,000 रुपये आणून ठेवले असते तर मला त्याचं ना सोयर होतं ना सुतक होतं. जवळची व्यक्ती वारल्याची जर बातमी कळली असती आणि मी झोपेतच असतो तरीही मला त्याचं सोयर नव्हतं ना सुतक होतं. त्यामुळे जेव्हा मला माझ्या देहाचं भान राहत नाही, जेव्हा ही जाणीव राहत नाही की मी काळामध्ये अस्तित्वात आहे, तेव्हा काळ असला काय आणि नसला काय यालाच माऊली काळाची बाधा न होणे किंवा कळी काळाची दृष्टी न बघणे असं म्हणतात. म्हणजे त्या साधकावरती काळ या गोष्टीचा कुठलाही परिणाम होत नाही. महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. ते हिमालयात गेलेले असताना एका गुहेमध्ये शिरले. तिथे एक योगी तपस्साधन करत बसले होते, ध्यानात होते, समाधीत होते. त्यांच्या भुवया वाढून जमिनीपर्यंत टेकलेल्या होत्या. महाराज समोर गेले. त्यांनी त्या योग्याच्या मस्तकावर हात ठेवला. ते योगी महाराज समाधीतून बाहेर आले आणि बाहेर आल्या आल्या डोळे उघडून त्यांनी महाराजांना बघितले आणि विचारले, रामावतार झाला का? मी त्या अवताराची वाट बघत ध्यानाला बसलेलो आहे. म्हणजे रामावतार होण्याच्या आधी ते समाधी अवस्थेत गेले. महाराज म्हणाले, अहो रामावतार झाला, कृष्णावतार झाला आणि आता हे कलियुग सुरू आहे. म्हणजे 2 युग येऊन गेली तरी त्यांना काळाचं भान नव्हतं. पण हा काही मोक्ष नाही बरं का. माझं फक्त काळाचं भान गेलं म्हणजे तिथे मोक्ष असत नाही. मोक्ष हा केवळ आत्मज्ञानानेच प्राप्त होतो. ते योगी महाराज सुद्धा महाराजांना म्हणाले की मला आता मुक्ती द्या. महाराजांनी पुन्हा डोक्यावर हात ठेवला आणि ते स्वरूपामध्ये विलीन झाले. मोक्ष हा वेगळाच पदार्थ आहे जो जिवंत असताना सद्गुरुपदिष्ट साधनेने मिळवावा लागतो. पण माऊली मात्र इथे साधकाला काळाची बाधा कशी नसते हे समजावून सांगतायत. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. जो साधनात निमग्न होऊन जातो त्याचं आज ना उद्या देहभान निघून जातं. इथे खरं म्हणजे सद्गुरू कृपाच कार्य करते. अन्यथा फक्त स्वप्रयत्नाने देहाचं आणि काळाचं भान जात नाही. मनुष्य अशा अवस्थेत गेला की बाह्यदृष्टीने तो काळाबरोबर चालला आहे असे दिसते मात्र, पण तो त्या काळाच्या ठिकाणी असत नाही. उदाहरणार्थ मगासचेच योगी बघा. ते तिथेच समाधीस्थ होते, पण 2 युगे येऊन गेली. युगे यायची थांबली नाहीत. त्या गतीने इथले सगळे काम सुरूच होते, पण ते मात्र काळाच्या पलीकडे जाऊन थांबलेले होते. म्हणजे ते काळाच्या चक्रामध्ये नव्हते, कालचक्राच्या पूर्ण बाहेर होते. वस्तुस्थिती अशी आहे की हे काळ नावाचं चक्र अस्तित्वातच नाही आहे. असं बघा, फक्त जर आत्मस्वरूप आणि परमात्माच नटलेला असेल तर तोच मुळात काळाच्या बाहेर आहे. त्याच्यावरच काळाची सत्ता चालत नाही. तर काळ नावाचा पदार्थ असेल तरी का? आपण देहावर आहोत, देहभानावर, देहबुद्धीवर आहोत, म्हणून आपल्याला काळ आहे. जो सत्य आहे, नित्य आहे आणि मित आहे, असा जो परमात्मा नित्य सत्य मित हरिपाठामध्येही आहे, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेतही आहे, त्या परमात्म्यापाशी पोचल्यावर काळाची दृष्टी कशी पडणार? आणि हेच माऊली पहिल्या ओळीत सांगतात की अशा साधकाला काळ दृष्टीने पाहत नाही किंवा त्याची दृष्टी काळाकडे असत नाही असाही त्याचा अर्थ करता येईल. त्याचा आणखी एक अर्थ करता येतो, ते म्हणजे तो दृश्याच्या पूर्णपणे पलीकडे जातो. काळ आणि दृश्य हे एकमेकांना बांधून आहे बरं का. जसं नाण्याचा छापा आणि काटा असावा तसं. म्हणजे मनुष्य तरुण दिसतो, मनुष्य वृद्ध दिसतो,
तो काळानुरूप दिसतो. आज तरुण आहे म्हणजे काल वृद्ध होता असं नसतं. आज तरुण आहे म्हणजे उद्या तो वृद्ध असेल असं असतं. म्हणजे वर्तमानातलं तरुणपण हे भविष्यातील वृद्धपणाला कारणीभूत आहे. म्हणजेच वर्तमान आणि भविष्य ही काळाची गती मानली तर दृश्य हे काळाला सतत चिकटलेलं आहे. दृश्य काळापासून वेगळं करता येत नाही आणि काळही दृश्यापासून वेगळा करता येत नाही. माऊली म्हणतायत, तो याच्या पलीकडेच जातो. म्हणजे दृश्याची कुठलीही बाधा, दृश्याची कुठलीही जाणीव त्या साधकाला राहत नाही. काळ या संकल्पनेने मोठमोठ्या शास्त्रज्ञांना सुद्धा कोडं घातलेलं आहे. आजही अनेक प्रयत्न सुरू आहेत की काळ म्हणजे नक्की काय, टाईम नावाची गोष्ट अस्तित्वात आहे तरी की नाही. अनेक प्रयोग होत आहेत, अनेक थिअरीज लिहिल्या गेलेल्या आहेत, पण असं प्रयोगाने काळ सिद्ध होईल अशी शक्यता दिसत नाही. असं बघा, मी जर नदीतला मासा आहे तर नदी नेमकी कुठे आहे हे जर मी शोधायला लागलो तर मला कशी सापडेल? मी नदीतच आहे ना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो कबीर साहेबांची. कबीर एकदा नदी किनारी बसलेले होते. तिथे त्यांना भेटायला एक योगी आला. त्याच्या कानावर कबीरांचा अधिकार गेलेला होता. तो कबीरांची परीक्षा बघायला आलेला. कबीरांना म्हणाला, तुम्ही खूप मोठे योगी आहात असं मी ऐकून आहे. तर आपण एक काम करू, मी पाण्यात जातो, तुम्ही मला शोधून दाखवा, आणि तुम्हीही पाण्यात जा, मी तुम्हाला शोधून दाखवेन. कबीर महाराज म्हणाले, अहो हे कशाला, भगवंताचे नाम घ्यावे. पण तो योगी ऐके ना. म्हणून शेवटी कबीर महाराज तयार झाले. तो योगी पाण्यात गेला आणि त्याने माशाचे रूप घेतले. कबीरांनी झटदिशी त्याला पकडले आणि बाहेर काढले. कबीर जेव्हा पाण्यात गेले तेव्हा त्या योग्याला कबीर सापडेच नात. पुष्कळ वेळ सापडेनात म्हणून तो तसाच हतबल होऊन नदी किनारी बसून राहिला. थोड्या वेळाने कबीरांची काशी नावाची मुलगी तिथे पाणी भरायला आली. तिने घागर भरली आणि तिने योग्याला विचारलं, अहो तुम्ही असं का खिन्न बसलाय? तर ते म्हणाले की अगं कबीर महाराज पाण्यात गेले आणि कुठे मिळतच नाही आहेत. कबीरांची कन्या ही अधिकारी होती. तिने घागरीत तोंड घातलं आणि बाबा म्हणून हाक मारली. कबीर महाराज पाण्यातून बाहेर आले. योग्याला काही कळेना. कबीर महाराज म्हणाले, अरे तू पाण्यात मासा झालास, मी पाण्यात शिरलो आणि पाणीच झालो, मी कसा तुला सापडणार? तसंच काळाच आहे. आपण सर्वजण काळामध्ये आहोत, पण प्रत्यक्षात काळ ही गोष्ट अस्तित्वातच नाही. जो देहाच्या पलीकडे गेला, जो उन्मनीमध्ये गेला, जो परमात्मभावाशी तदाकार झाला, भगवत स्वरूपच झाला, त्यालाच हे समजेल की काळ नावाची वस्तू अस्तित्वात नाही. पाण्यात राहून पाण्याला जसं शोधता येणारच नाही, तसं बाहेरील प्रयोगांनी आणि तर्कांनी काळ सापडणार नाही. माऊली म्हणतात, ही जी काळाची बाधा आहे, दृश्याची बाधा आहे, ती त्या साधकाला असत नाही ज्याच्याजवळ नित्य सत्यमित असा हरिपाठ असतो, जो साधनेमध्ये रत असतो. अर्थातच साधना कशी हे माऊली लगेचच पुढच्या ओळीत सांगतात. राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप. मागेही तपे विण दैवत दिधल्या विणे प्राप्त, इथे तप हा विषय आलेला होता की कुठलीही गोष्ट 12 वर्षे सतत केली की त्याला तप म्हणण्याची पद्धत आहे. पण असं तप माऊलींना अपेक्षित नाही. तपाचा खरा अर्थ आहे प्रकाशित होणे. भगवंताच्या तेजोमय स्वरूपामध्ये त्या तेजरूपच होऊन जाणे. माऊली म्हणतात, राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप. राम आणि कृष्ण म्हणजे इडा आणि पिंगला, उच्चार म्हणजे उत अधिक चर, आणि अनंत राशी याचा अर्थ आयुष्यभर. आपल्या इडा आणि पिंगलेकडे अनुसंधान ठेवून ऊर्ध्वगामी होत राहायचं आहे साधकानं. आणि हेच सद्गुरू सांगतात. काही सद्गुरू प्रत्यक्ष असं करायला सांगतील, तर काही सद्गुरू भक्तिमार्ग सांगतील. भक्तिमार्गामध्येही मनाचा लयच होतो. मन आधी आनंद स्वरूपानं भरून जातं आणि नंतर त्या आनंदामध्ये ते विरघळून जातं आणि शेवटी त्याचा लय होतो.
जेव्हा त्याचा लय होतो त्यावेळी रामकृष्ण गती म्हणजेच इडा आणि पिंगला बंदच झालेल्या असतात, त्या सुषुम्नेतूनच जात असतात. मार्ग तोच आहे, फक्त प्रत्येकजण वेगवेगळ्या वळणाने तिथे पोचतो. कोण मनाचा लय करेल तर कोण प्राणाचा लय करेल, पण लय होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो होतोच. माऊली सांगतायत, रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप. साधक या गतीवरती लक्ष ठेवून ध्यानामध्ये शिरतो आणि बुडत जातो. इडा आणि पिंगला हळूहळू हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. माऊली 6व्या अध्यायात म्हणतात, नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा, तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती कशी गती आत खेचते साधकाची, याचं वर्णन करताना ही ओळ माऊलींनी सांगितली आहे. ध्यान साधनेतही जसं मन आणि चित्त स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, तसे श्वास सूक्ष्म होत जातात आणि शेवटी सुषुम्नेतून वाहायला लागतात. आणि हे अनंतराशी जो करत राहतो त्याचं खऱ्या अर्थानं तप होतं. आज आपण गोंदवल्याला गेलो, माळ घेतली, समाधीला लावली, महाराजांना नमस्कार केला आणि आज मी जप केला, म्हणजेच मी जप केला आणि मला आता भगवंत भेटला पाहिजे, असं कधी होईल का? जप करणे म्हणजे जीवनातील एक भाग आपण करून ठेवतो. वस्तुतः जपात राहणे म्हणजेच जीवन आहे, असं साधकाचं घडलं पाहिजे. त्याचं जीवन साधनामय झालं पाहिजे, तरच खरं साधन आणि तरच खरं तप. माऊलीही इथे हेच सांगतात की अनंतराशी तप करायचं आहे. आज अनुग्रह मिळाला आणि ध्यानाला बसलो म्हणजे परमात्म प्राप्ती होत नाही. तेच ब्रह्म तू आहेस असा सद्गुरूंनी उपदेश केला. आपण घरी आलो, TV बघितला, थोडा वेळ काही खाल्लं, रात्रीच्या वेळी ध्यानाला बसलो आणि आपण सोहम झालो, असं होतं का? कदापि नाही. ही एक जीवन पद्धती आहे जी साधक आयुष्यभर करतो. करता करता एके दिवशी तो आत्मज्ञान संपन्न होतो, पण त्याचं साधन थांबत नाही. समर्थ दासबोधात म्हणतात, आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले परी सामग्री पाहिजे. साधन ही संपणारी गोष्ट नाही, ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. तो सुरुवातीला साधकाच्या आयुष्याचा एक भाग असेल, पण जसजसा साधक खोल जायला लागतो तसं त्याचं सगळं जीवन हे साधनाच होऊन जातं. आणि हेच खरं तप आहे. प्रासंगिक गोष्ट करणे म्हणजे तप नव्हे. अर्थातच तो देहाच्या पलीकडे जाणारच ना. अहो, पुण्यतिथीच्या दिवशी गोंदवल्यात गेल्यानंतर सुद्धा ज्या क्षणी महाराजांनी देह ठेवला त्या क्षणी जेव्हा सगळे श्रीराम श्रीराम असं म्हणत असतात, त्यावेळीही आपला देहभाव थोडा का होईना कमी होतो. कधी घरी नामस्मरण करत असताना, कधी कोणाच्या कीर्तनात दंग होऊन अभंग म्हणत असताना, नामाचा गजर करत असताना आपल्या नकळत आपल्या डोळ्यांमधून अश्रू व्हायला लागतात. आपण देह आहोत हे भान थोडीच त्या क्षणी असतं. क्षणिक का होईना आपण देहाच्या पलीकडे जातो. पण दुःखाची किंवा वाईट गोष्ट अशी आहे की आपण क्षणार्धात पुन्हा देहावर येतो आणि पुन्हा सुखदुःखांमध्ये, पापपुण्यांमध्ये, कर्म, प्रारब्ध इत्यादींच्या कचाट्यात सापडतो. जो साधक माऊली म्हणतायत तसा तप करतो, तपस्संपन्न होतो, भगवंताच्या प्रकाशाने न्हावून निघतो, अशा साधकाला देहभाव असेल का? साहजिकच नाही. मग जर देहभाव नसेल तर पाप कुठून राहिले? यालाच माऊली सुंदर उपमा देतात की पापाचे कळप पळती पुढे. अशा साधकाला पाप जणू घाबरतं आणि त्याच्यापासून लांब पळतं, असं माऊली म्हणतायत. साहजिक आहे, असा साधक अखंड नामात तल्लीन असतो, आपल्या सद्गुरूंच्या चरणी विश्रांती घेत असतो. पुढच्या ओळीत माऊली म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. माऊली इथे सुषुम्नेचीच गती सांगतात.
पहिल्या ओळीत असलेला काळाची बाधा न होणे हाच विषय माऊलींनी पुढे रामकृष्ण उच्चारमध्ये मिसळला आणि तोच साधनेचा विषय हरी 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 मंत्र हा शिवाचा इथे माऊलींनी आणून ठेवलेला आहे. मागेही आपला विषय झालाय पहा. राम आणि कृष्ण जर इडा आणि पिंगला असतील तर हरी ही सुषुम्ना आहे. माऊली इथे तेच सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा. इथे त्यांनी 3 वेळा हरी हा शब्द वापरलाय बरं का. रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा असं म्हणता आलं असतं माऊलींना, पण ते हरी 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 म्हणतात. काय सांगतायत माऊली? माऊली आपल्याला असंच सांगतात की रामकृष्ण हेही हरिरूपच होतात आणि हरी तर तिथे आहेच. याचाच अर्थ इडा आणि पिंगला सुषुम्नेमध्ये लय पावतात. साधक इडा आणि पिंगला गतींवरती आरूढ होतो. रामकृष्णी पैठा अशा अवस्थेत जातो आणि त्याची जीवनाची गती, श्वासाची गती सुषुम्नेतून वाहायला लागते. आणि त्या गतीमध्ये जेव्हा तो स्थिर थांबतो, अचल थांबतो, तोच शिवाचा हरिमंत्र आहे. माऊली म्हणतात, म्हणती जे वाचा तया मोक्ष. जे वाचा म्हणजे ही अवस्था, हीच त्याची वाचा. जसं एखादा भाव प्रगटच होतो, तिथे तो भाव सांगण्यासाठी शब्द असावे लागतच नाहीत. जसं आईने लेकराकडे बघितलं की अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे लेकराला सांगावं लागत नाही, लेकरू ते ओळखतं. आईही लेकराचं आपल्यावर प्रेम आहे हे लेकराच्या डोळ्यात बघून ओळखते. तो भावच तिथे प्रगट होतो. तसंच मगाशी जे मी म्हणालो की साधकाची गती सुषुम्नेतून वाहायला लागते, तो तिथे अचल आणि स्थिर राहतो. देहभाव विसरतो, काळाच्याही पलीकडे जातो. ही त्याची जी अवस्था आहे यालाच वाचा किंवा प्रगट होणं असं म्हणतात. वाचा म्हणजे तरी काय? व्यावहारिक अर्थानं बोलणं म्हणजे वाचा. त्याची वाचा बंद पडली असं आपण म्हणतो बघा, किंवा यांची वाचा काय मधुर आहे असं म्हणतो. म्हणजे प्रगट होणं याचा अर्थ वाचा असा आहे. साधकाला ही जी समाधी अवस्था प्राप्त होते हीच त्याची वाचा आहे आणि अर्थातच अशाच वाचेने त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच असाच तो ध्यानमग्न समाधीमग्न राहिला की मोक्षापर्यंत सहज पोचतो, किंबहुना मोक्ष त्याच्या पायाशी येऊन लोळण घेतो. माऊली पुढे म्हणतात, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान. भगवंताच्याच नामाला माऊली कधी रामनाम म्हणतात, कधी हरी कृष्ण, कधी राम, कधी नारायण नाम अशी संज्ञा वापरतात. माऊली म्हणतात की याच भगवंताच्या नामानं साधकाला उत्तम अशा निजस्थानाची प्राप्ती होते. निजस्थानाला उत्तम अशी संज्ञा वापरली नाही आहे बरं का. जे उत्तम आहे ते काय असेल तर तेच निजस्थान आहे असं माऊली सांगतायत. जर आपण म्हटलं की चांगलं फूल आहे तर खराब फूल असेल किंवा जरा सुमार फूल असेल असा अर्थही निघतोच ना. म्हणून अमुक एक फूल चांगलं झालं किंवा उत्तम ठरलं. पण निजस्थान हीच मुळात उत्तम प्राप्ती आहे. निज म्हणजे आपले स्वस्वरूप आणि निजस्थान म्हणजे त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणे, त्या स्वस्वरूपाला प्राप्त होणे. माऊली म्हणतायत, सद्गुरुपदिष्ट मार्गाने नामसाधनेमध्ये तपस्सामर्थ्यानं असं प्रकाशमान होणं आणि अखंड त्याच अवस्थेमध्ये राहणं हाच खऱ्या अर्थानं मोक्ष आहे आणि हेच निजस्थान आहे जे उत्तम असं आहे. आपल्या स्वरूपाशी तदाकारता या पलीकडे मनुष्य देहाचं कुठलंही प्राप्तव्य नाही. आपण कोण आहोत ही ओळख करून घेणे आणि ती या देहात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंतच करून घेणे हेच खरं म्हणजे नरदेहाचं सार्थक करून घेणं आहे. माऊली हाच विषय संपूर्ण हरिपाठात सांगतात की असं सार्थक भगवंताच्या नामानं होतं, नित्य सत्यमित अशा हरिपाठानं होतं, सद्गुरुपदिष्ट साधनेनं होतं, त्यांच्या चरणी शरण आल्यानं होतं, अर्थातच त्यांच्या कृपेने
हे सर्व साधकाच्या पदरात पडतं. इथे 14व्या अभंगातला विषय संपतो. पुढे 15वा अभंग सुरू होतो. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. पुन्हा माऊलींनी अद्वैत हा विषय आणलेला आहे. द्वैत म्हणजे काय याबद्दलही माऊली सांगतात. आणि भगवंताचं नाम कसं एक आहे, किंबहुना एकत्वामध्ये घ्यायचं आहे, एक भावानं घ्यायचं आहे, हाही विषय मांडतात. तो आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथे विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.